तर मी सकाळी मच्छीवाल्याची ॲक्च्युली वाट बघत होती की येतो, कारण बरेचसे मच्छीवाले येतात. तर आज एवढ्या वेळ वाट बघून पण एकही मच्छीवाला आज फिरकलेला नाही आहे. तर शेवटी आता भाजीला बनवायचा काय हा प्रश्न पडलेला होता. तर मी आता माझ्याकडे सुका पावटा होता, तर तो मी कुकरला लावला आहे. त्याच्यामध्ये 2 बटाटे टाकलेले आहेत आणि कुकरला लावला आहे. कुकरला 5 ते 6 शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर हे खोबरं थोडंसं, सुकं खोबरं थोडंसं, लसूण भाजून घेतलेलं आहे आणि कांदा आणि टोमॅटो, हे थोडंसं आता चिकन बनवून घेईन आणि पावट्याची भाजी आणि रोटी बनवणार आहे 4-5. अचानक आता भाजी काय करायची आपल्याला बघूया. आता रेसिपी तर मी कशी केली आहे आता मी नाही करणार आहे. रेसिपी कधी आता वेळ असेल मला तर त्यावेळी नक्की तुम्हाला दाखवेन. छोट्या पावट्याची रेसिपी माझ्या पद्धतीने कशी बनवते, खूप छान भाजी बनवायची. तर आता नाही दाखवणार तुम्हाला, इथे नाही दाखवू शकत भाजी कशी बनवली. तर तेव्हा ते अपलोड करेन. पण आता माझं ही भाजी बनवून घेते, चपात्या बनवते आणि त्याच्यानंतर मग भेटू आपल्याला. अंदाज झाला की 4 लोकांचं जेवण किती लागतं, त्या हिशोबाने जेवण बनवते म्हणून जास्तीचं जेवण होतं. तर आता रात्री बघूया थोडंसं आता जेवणाचं काय आहे. तर चला. तर ह्या चपात्या म्हणजे ज्या रोट्या आहेत त्या अगदी मऊ राहिलेल्या आहेत बघा, बघू शकता तुम्ही. उद्या सकाळी जरी खायचं म्हटलं तर इतक्या छान लागतात ना त्या. तर ह्या 4 रोटा आता डबा सुटलेला आहे, डब्यात ठेवून देऊया. तर एवढं जेवण राहिलेलं आहे. आता डाळ भात भाजी चपाती आमची जेवणं झालेली आहे. त्याच्यानंतर जेवण झाल्यानंतर मी किचन ओटा पण छान स्वच्छ पुसून घेतलेला आहे, बघू शकता तुम्ही. तर आता ही जेवलेली भांडी घासायची आहेत. तर आता आपण पटकन भांडी घासून घेऊया आणि जेवण झाल्याबरोबर बाहेरचं जिथे जेवलो आम्ही तिथं सगळी लादी पुसून घेतली आहे ओल्या कपड्याने, ज्याला झाडू मारला आहे. आणि आता फक्त भांडी घासायची बाकी आहे. तर आपण पटापट आता भांडी घासून घेऊया.
फर्स्ट टाईम तिने चहा बनवलेला आहे. ते पण मला विचारून थोडंसं प्रमाण टाकत होती आणि आम्ही गॅसकडे तिला कधी जाऊ देत नाही. पण आज बघूया, तिने मला चहा दिला आणून. तर कसा झाला आहे चहा पण बघूया. थोडंसं गोड झालं आहे पण छान झालं आहे, मस्त झालं आहे. थँक्यू प्रिशा.